मन मंदिरा गजर भक्तीचा। सगळ्या गवळणींना परमात्म्याच्या भेटीची आणि रासलीलेची उत्सुकता आहे। शरद पौर्णिमेची रात्र जवळ येते। भगवान परमात्म्याने वृंदावनामध्ये रात्रीच्या समयास वेणुवादन चालू केलं। तो वेणूचा मधुर स्वर कानावरती पडला आणि परमात्म्याच्या ओढीपोटी प्रत्येक गवळण जे काम असेल ते काम टाकत फक्त त्या बासुरीच्या स्वराने वृंदावनाच्या दिशेने निघते। एक गवळण मेकअप करत होती, एका डोळ्यामध्ये काजळ घातलं, दुसऱ्या डोळ्यामध्ये काजळ घालणार वेणूचा आवाज तिच्या कानावरती पडला। तशीच परमात्म्याच्या ओढीपोटी ती निघून गेली। एक गवळण पायात पैंजण घालत होती, एका पायात पैंजण घातला, दुसऱ्या पायामध्ये पैंजण घालण्याचंच ती विसरली। एक गवळण स्वयंपाक करत होती, चुलीला जाळ लावला, चुलीला जाळ फुकत असताना परमात्म्याचं वेणुवादन ऐकलं ना, चुलीचा जाळ सुद्धा विझला। एक गवळण तिनं चुलीवरती तूप कढवलं, तूप बरणीत भरलं, तिची हरणी रडू लागली, तिनं हरणी कडेवरती घेतली, म्हणजे मुलगी। परमात्म्याचं वेणुवादन तिने ऐकलं। वेणुवादन ज्यावेळी तिने ऐकलं तिला एवढा आनंद झाला, देहभान विसरली। रडणाऱ्या पोरीला तिने शिंक्यावर ठेवलं, खालची तुपाची भरणी घेतली, कमरेवरती घराच्या बाहेर निघाली। बाया विचारू लागल्या, काकू चाललात कुठं? काय नाही म्हणे, लय रडू लागली, तिला झाला फिरून आलती म्हणे भरणीला। म्हणे भरणी का? मग हरणी घरात गेली तर हरणी शिंक्यावर, आई मी मरते आता। देहबाण सगळ्या गवळणी विसरल्या, एक गवळणी वृंदावनामध्ये गेली। देवाने वेणुवादन बंद केलं। का ग आलात कशासाठी? तुम्हाला नवरा काही संसार काय हाय का नाही? एक गवळण भगवंताकडे जात होती। एक गवळण तिचा पती आजारी होता। आजारी असताना पतीचे पाय ती दाबू लागली। पहा तुम्ही, आजारी माणसं असतात, एक माणूस आजारी साऱ्या घरादाराची बेजारी। तो बायकोला म्हणतो, माझे हात दाबाव, पाय दाबाव, हात दाबाव, पाय दाबाव, पाठ दाबाव, डोकं दाबाव। ती हात दाबू लागली, पाय दाबू लागली, म्हणजे नरड दाबू का? कामाचं जीवर येतं म्हणे, खायला कशी निघतीस? कामाचं जीवर येतं, काम करीत जाय। पाय दाबू लागली ती। कृष्णाची बासरी तिच्या कानावरती पडली। ती पाय दाबत असताना निघाली। कुठं निघालीस? पाय दाब्यो। पाय दाबीत असताना तिने असे पाय दाबायला सुरुवात केली जशी कारवाजानी लावली। पायाला याच्या बेंडकुडे यायला लागले, हिने अशी जोर जोरात पाय दाबायला सुरुवात केली। त्याने सांगितलं, नीट पाय दाब। ती निघाली, चाललीस कुठं? बस खाली। त्यावेळी त्यानं पाय दाबताना पाय धरले आणि कृष्णाची बासरी कानावरती पडली ना, पाय धरून पायासहित निघाली। पलगावरचा माथरा दणकन खाली पडला, वाटवरून खाली पडला आणि येत असताना खाली पायऱ्या होत्या, दन दन दन। हा म्हणे, तू एकटी जाय, मला यायचं नाही। तशीच कृष्ण परमात्म्याकडे निघाली। कृष्ण सगळ्यांना विचारतोय, का ग संसारी बाया तुम्ही, तुम्हाला शोभतय का? रात्री बेरात्री एकटे फिरतात, हा वृंदावनाची शोभा पाहायला आलात का? त्यावेळी त्या गवळणीनं असं मेल्यावर सारखं झालं। लग्नाला एखाद्याला तुम्ही बोलावलं, वाढदिवसाला घरी बोलावलं ना, विचारायचं त्यांना, हा कुणीकडे आलात? रस्ता चुकलात का? त्या माणसाला कसं वाटेल बरं? गवळणी म्हणतात, देवा काय प्रश्न विचारता? अरे तुम्हाला शोभतं का? हा पतिव्रता धर्म नाही, पतीची सेवा करा। म्हणे पतीची सेवा तर करतो, पण आमचा खरा परमपिता खरा पती तू आहेस। जो हाडा मांसाचा आहे, जो मातीपासून बनलाय, जो मातीचाच मिसळणार, तू आमचा खरा पती नाही परमात्म्या, तू आमचा खरा पती आहेस। 18,000 कर्मकांडाचे जे श्लोक होते, 16,000 उपासना कांडाचे जे श्लोक होते, ज्या श्रुती रूपी
ज्या साधन सिद्धा, ज्या स्वयंसिद्धा, भगवान परमात्म्याने अनेक अवतार धारण करत असताना ज्या दैत्य कन्या होत्या, ज्यांना परमात्मा प्राप्ती व्हावी अशी ज्यांची इच्छा होती, ज्या मत्स्य कन्या होत्या त्यांना परमात्मा प्राप्ती व्हावी अशी इच्छा होती, भगवंताने दैत्यांचा उद्धार करण्यासाठी अनेकदा अवतार घेतला. त्यावेळी दैत्यांच्या कन्यांनी परमात्म्याला पाहिलं, मत्स्य अवतारामध्ये मत्स्यांच्या कन्यांनी भगवंताला पाहिलं. अनेक प्रकारच्या आजपर्यंत ज्यांच्या वासना तृप्त राहिल्या होत्या, परमात्मा भेटीची ज्यांना ओढ होती, त्या सगळ्यांना परमात्म्याने सांगितलं होतं की कृष्ण अवतारामध्ये तुम्हाला सगळ्यांना माझा अंग संग घेता येईल. आणि त्या सगळ्या, कुणी सुना, कुणी लेकी, कुणी सुना, कुणी सासवा होत्या, कुणी लेकी स्वतंत्रा, या सगळ्या प्रकारच्या गवळणी आणि त्या गवळणींना रासलीलेमध्ये परमात्मा सहभागी करून घेतात. परमात्मा महारास रचतात आणि सगळ्यांना ते भक्तीचं आणि प्रेमाचं सुख देतात. परमात्मा एक गोपी एक कृष्ण, दोन गोपी एक कृष्ण, अनेक गोपींच्या मध्ये एक कृष्ण, अशी रासलीला चालते. आणि त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी पार्वती मैया निघते. कारण रासलीलेमध्ये फक्त महिलांना प्रवेश, पुरुषांना नाही. सगळ्या देवी देवतांच्या पत्नी निघाल्या. विचार करा, रासलीला जर वासनीची लीला असती तर देवदेवतांच्या पत्नी रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी निघाल्या असत्या का? भोले बाबा म्हणतात, पार्वती मला पण यायचंय. भोले बाबा तुमचे साप पाहिले, तुमची जटा पाहिली, काय अंगलवेशे, आणि असं घेऊन तुम्हाला कोण शिरू देईल? अहो लेडीजला प्रवेश आहे, पुरुषांना नो एंट्री. त्यावेळी भोले बाबा सांगतात, माझे सुद्धा मेकअप कर ना, मलाही यायचंय. भोले बाबाचा शृंगार पार्वतीने केला. त्यांची जटा काढली, जटाची वेणे घातली, अंगावरचा व्याघ्रांबर काढला, व्याघ्रचर्म काढलं, गजचर्म काढलं, त्यांच्या अंगावरती त्यांना सुंदर साडी नेसवली, डोक्यावरती पदर दिला, पदर नाका इथपर्यंत दिला. आणि त्या जो गोपी गाव मनामध्ये घेतात त्या भोले बाबांना पार्वती घेऊन रासलीलेपर्यंत येते. आज त्या रासलीलेमध्ये सहभागी होण्यासाठी स्वतः भोले बाबा सुद्धा गोपी होतात. आणि आजही वृंदावनामध्ये भगवान भोले बाबाची जी पिंड आहे तिला आजही ओढणी टाकली जाते, तिचा गोपिकेचा साज शृंगार केला जातो. गोपेश्वर भगवान की. भगवान परमात्मे रासलीलेमध्ये सहभागी करून घेऊन सगळ्यांना रासलीलेचा आनंद दिला. आणि आता कंसाने मथुरेमध्ये धनुष्य यज्ञ ठेवला होता. त्या धनुष्य यज्ञासाठी सगळ्यांना आमंत्रण दिलं होतं. अक्रूर महाराजांना बलभद्राला आणि कृष्ण परमात्म्याला घेण्यासाठी रथामध्ये बसून पाठवलं. गावामध्ये रथ आला. नंदराजाच्या वाड्याच्या समोर रथ दिसतोय आणि त्या रथाबद्दल सगळे चर्चा करतात. आजपर्यंत हा रथ कोणी पाहिला नाही, पहिल्यांदाच हा रथ आलाय, नवीन रथ दिसतोय, कोणाचा असेल, कोण आलं असेल, सगळे जण चर्चा करतात. रात्री जेवत असताना सगळ्यांसमोर अक्रूर महाराज प्रस्ताव ठेवतात की मी कृष्ण आणि बलभद्राला धनुर्यागासाठी घेऊन जायला आलोय. त्यावेळी यशोदा मैया सांगते, हे बघ, कृष्ण आणि बलराम माझे दोन नेत्र आहेत, मी माझा प्राण सोडेल पण कृष्ण आणि बलरामाला मी घेऊन जाऊ देणार नाही. तुम्ही माझा प्राण घेऊन जा पण कृष्ण बलरामाला मी तुम्ही घेऊन जाऊ शकत नाहीत. रात्री ज्यावेळी अक्रूरजी प्रस्ताव ठेवतात, नंदराज समजूत घालतात, अगं धनुर्यज्ञासाठी जायचंय, 2 दिवस जातील, यज्ञाचा आनंद घेतील, मथुरेची भ्रमंती करतील आणि पुन्हा येतील. यशोदा मैया मात्र साफ नकार देते. आणि सकाळी सकाळी अक्रूर रथ सज्ज करतोय कृष्ण परमात्म्याला आणि बलभद्राला घेण्यासाठी. आज स्वतः यशोदा मैया कृष्ण परमात्म्याचा साज शृंगार करते. कारण कृष्ण परमात्मा आज व्रज सोडून मथुरेमध्ये प्रवेश करणार आहेत. यशोदा मैयाला नंद बाबांनी सांगितलं, यशोदे, अगं आजपर्यंत ज्याला आपण आपलं समजत होतो ना, तो कन्हैया आपला नाही. अगं तो वसुदेव देवकीच आहे. आतापर्यंत तुला त्याची लालन पालन करण्याचं सौभाग्य भेटलं ना, हेच तुझं खूप मोठं सौभाग्य आहे. यशोदा मैया विचार करते, जर माझ्या दारात वाढणारा लाला यशोदेचा देवकीचा असेल, याचा अर्थ माझी कुस अजूनही उजाडच आहे, अजूनही माझी कुस खालीच आहे, याचा अर्थ अजूनही मी निसंतानच आहे.
आजपर्यंत जे प्रेम मी कृष्णाला केले, मी खरी कृष्णाची आई नाहीये. यशोदा मैयाला इतकं दुःख झाले या गोष्टीचं. ज्या दिवशी तिला कळालं की जिला मी माझा समजत होते तो कृष्ण तर माझा नाही, त्याची देवकी ही माय आहे, यशोदेला दुःख झालं. अक्रूराने रथ सजविला कृष्ण परमात्म्याला आणि बलराम दादाला त्या रथामध्ये चढवलं. ज्यावेळी अक्रूर रथ घेऊन चालला ना, ते यशोदा मैया रडू लागली. अक्रूरा, माझ्या लालाला नेऊ नकोस. रडत असताना यशोदा मैया मूर्छित होऊन खाली पडली आणि अक्रूराने रथाची लगाम आपल्या हातामध्ये घेतली, घोड्यांना आज्ञा दिली आणि वायू वेगाने तो रथ मथुरेच्या दिशेनं निघून जाऊ लागला. गावातल्या गोपिका गावातल्या गवळणी चर्चा करतात, बाई कालपासून रथ दिसत होता ग, कधी स्वप्नातही नाही वाटलं की हा येणारा रथ आपल्या कृष्ण बलरामाला आपल्यापासून घेऊन जाईल. गवळणी रथाला आडव्या झाल्या आणि अक्रूराला म्हणतात, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ कृष्ण परमात्मा गवळणीची समजूत घालत होते. ऐका, खरं तर तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं, त्या प्रेमास्पदाचा मी स्वतः भागीदार आहे. पण विनंती आहे माझी तुम्हाला, मला जीवनामध्ये इकडे पहा काही महत्वाचं कार्य करायचंय आणि त्यासाठी मला तुम्हाला सोडून जाणं गरजेचं आहे. मला जीवनामध्ये काहीतरी महान कार्य करायचं आणि त्या कार्यामध्ये जर तुमचा प्रेम अडसर येत असेल, मोह अडसर येत असेल, मला तुम्ही प्रेमाच्या मोहामध्ये अडकवू नका, त्या प्रेम जाळामध्ये फसवू नका. जीवनामध्ये मला काहीतरी महत्वाची कामगिरी बजावायची, पराक्रम करायचा. आज मी सगळ्या गोपींची माफी मागतो. आजपर्यंत तुम्ही मला खूप भरभरून प्रेम दिलं, जगात तुमच्या इतकं प्रेम मला कोणी देणार नाही. पण माझ्या महान पराक्रमेमध्ये तुम्ही अडसर ठरू नका. गवळणी रथाला आडव्या पडतात. अक्रूरा, जायचं असेल तर तुला आज प्रत्येक गोकुळातल्या गवळणीच्या अंगावरून रथ घालावा लागेल. तुला आमच्या मरणाला सामोरं जावं लागेल. त्याच वेळी तुला कृष्णाला आमच्या पासून दूर नेता येईल. ज्यावेळी आम्ही मरतो ना, त्याच वेळी कृष्णाचा आणि आमचा योग होईल. गवळणी मूर्छित होऊन पडतात. कृष्ण परमात्मा त्यांची समजूत घालतात आणि दुसरीकडे आड बाजूनी पुन्हा रथ पुढे काढतात. पुढे परमात्मा चालतात. जाताना पुन्हा रथातून खाली उडी मारतात. राधा राणीकडे जातात. राधा राणीचं दर्शन घेतात आणि राधा राणीला सांगतात, राधे, मला जीवनामध्ये खूप महत्वाचं काम करायचंय आणि प्रत्येक कार्यामध्ये माझी तू शक्ती आहेस. राधा नसेल तर हा कृष्ण राधिकेला अर्धा असेल. राधे, तू माझी शक्ती आहेस. तू शक्ती रूपी ज्या पुरुषामध्ये असेल त्या पुरुषाच्या असण्याला काहीच अर्थ नाही. तू माझी भक्ती आहेस, तू माझा पराक्रम आहेस, तू माझी शक्ती आहेस. राधे, मला क्षमा कर. आज मी सगळ्या गोकुळवासियांना सोडून जातोय, पण मला जीवनामध्ये महत्वाची कामगिरी करायची. मला अनेक राक्षसांचा वध करायचा, अनेक भक्तांचा उद्धार करायचा. मला पराक्रम लीला करायची
आणि देवदेवतांना सगळ्या भक्तांना संकटातून मुक्त करायचंय, पृथ्वीचा भार हलका करायचा आहे आणि त्यासाठी तुला माझा वियोग सहन करावाच लागेल राधे. राधेची सहमती घेतली. परमात्म्याने रथामध्ये प्रवेश केला आणि तेवढ्यामध्ये मूर्छेतून बाहेर आली, बेशुद्ध अवस्थेतून सावध झाली. यशोदा मैया आवाज देते, लाला माझा लाला कुणी पाहिला का? लाला. सगळ्यांनी सांगितलं. आक्रोशाने रथात घातलंय त्याला. मथुरेच्या दिशेने लाला चाललाय. यशोदा मैया पडते, ठेच लागते, पुन्हा खाली पडते, पुन्हा उठते, आवाज देते, लाला रुक जा, राजा रुक जा, लाला थांब. लांबून येताना मैयाला पाहिलं. कृष्णाने सांगितलं, काका रथ थांबा, मला मैयाचं दर्शन करायचंय, मैयाची समजूत घालायची. कृष्ण परमात्म्याने रथातून खाली उडी मारली, धावत गेला आणि यशोदा मैयाला आलिंगन दिलं. डसडस रडू लागलं. यशोदा मैया सांगते, कृष्णा आजपर्यंत मी तुला माझा समजत होते रे, पण तू माझा नाही. आजपर्यंत मी तुला पुत्रवत प्रेम केले राजा. आजपर्यंत मी तुला हक्क बजावत राहिले होते. आजपर्यंत मी तुझ्यावरती एवढं प्रेम केलं, पण ते प्रेम करत असताना कधी मी तुला शिक्षा सुद्धा दिली. कधी एक माती, एक दह्याची मडकी फोडली म्हणून मी तुला उखळाला बांधलं. मी तुला उखळाला बांधलं राजा, पण माझ्या जीवनामध्ये एक मटकी फोडल्याच्या बाबतीत मी तुला उखळाला बांधलं. जीवनामध्ये माझ्या तुझ्या मनामध्ये माझ्या विषयी जर राग निर्माण झाला असेल ना, तर मला त्या माझ्या गुन्ह्यातून क्षमा कर. त्यावेळी कृष्ण परमात्म्याची वाक्य आहेत, मैया जगामध्ये या कृष्णाला उखळाला बांधण्याची ताकद फक्त यशोदेच्या प्रेमामध्ये. जगातील कोणतीही सत्ता कृष्णाला बांधू शकत नाही, पण यशोदेचं फक्त प्रेम आणि प्रेम कृष्ण परमात्म्याला उखळाला बांधून घेऊ शकतं. आज आपल्या कथेमध्ये भागवत कथेसाठी भेट देणारे आपले कारखान्याचे चेअरमन श्री शिवाजीराव जाधव साहेब यांचं आगमन झालं आहे. तरी मी एम.डी. दादा सवणे यांना विनंती करेल की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. नाव काय? आदरणीय हरिभक्ती पारायण भारुदास नाना यांना विनंती करेल की त्यांनी साहेबांचा पुष्पहार देऊन आणि शाल श्रीफळ देऊन त्यांचा मान सन्मान करावा. आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचे. आदरणीय साहेबांचा आदरणीय बंडू दादा सवणे यांच्या हस्ते देखील सत्कार होत आहे. स्वतः वारकरी संप्रदायाची वृत्त असलेले आणि वारकरी संप्रदायामध्ये मनामध्ये नितांत आदर असलेले आणि विशेष म्हणजे माझ्याही जीवनामध्ये मी वारकरी व्यक्तींचा सन्मान करते आणि आदर करते. गोपाल कृष्ण भगवान की जय. परमात्म्याने मैयाची समजूत घातली आणि कृष्ण परमात्म्याला घेऊन बलराम दादाला घेऊन अक्रूर महाराज मथुरेमध्ये त्यांचं आगमन होतंय.
रस्त्यात येत असताना अक्रूराला भगवंताबद्दल मनामन होतो. त्या संशयाचं निराकरण परमात्मा करतात. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर सर्व मथुरेची भ्रमंती सर्व गोकुळ वासियांसहित कृष्ण परमात्मा करतात. मथुरेतील प्रत्येक प्रेक्षणीय स्थळाचं दर्शन घेतात आणि शेवटी ज्यावेळी त्यांचा राजवाड्यामध्ये प्रवेश होतो, प्रथम कुवलया पिंड नावाच्या हत्ती समोर कृष्ण आणि बलरामांच्या समोर कुवलया पिंड नावाचा हत्ती कंसाने सोडला. बलराम दादांनी त्याच्या शेपटीला पकडला, आकाशामध्ये गरगरा फिरवलं, दानकन त्याला जमिनीवरती आपटलं. पुढे गेल्यानंतर चानूर आणि मुष्टिक या दोन मल्लांशी दोघांचे मल्लयुद्ध होतं. त्यामध्ये चानूर आणि मुष्टिक या दोघांनाही बलराम आणि कृष्ण सद्गती देतात. मल्लयुद्ध होतं. युद्धामध्ये सगळे सैन्य कंसाचं मारलं गेल्याच्या नंतर एकटा कंस उरतो, जो राजसिंहासनावरती बसलेला होता. कृष्ण परमात्मा धावत पळत गेले, कंसाला खाली खेचलं, त्याला जमिनीवरती आदळला, त्याचा मुकुट बाजूला झाला. त्याच्या छातीवरती बसले, मुष्टिका प्रहार करतात. शेवटचा मुष्टिका प्रहार केला, रक्ताची गुळणी तो ओकला आणि तात्काळ मरण पावलं. गोपाल कृष्ण भगवान की. कंस तर मेला, अस्थि आणि प्राप्ती रडत रडत जरासंधाकडे गेल्या. जरासंधाने गोकुळावरती 17 वेळा आक्रमण केलं. 23 अक्षौहिणी सैन्यासहित तो आला. त्यानंतर त्याने 18व्या वेळी कालयवनाला पाठवलं. कालयवन ज्यावेळी आला, परमात्मा रण सोडून पळाले, म्हणून परमात्म्याला एक नवीन नाव प्राप्त झालं आणि परमात्म्याला रणछोडराय असं म्हणतात. एका पर्वतावरती गेले, संपूर्ण पर्वताला जरासंधाच्या सैन्याने आग लावली. कृष्ण परमात्मा पळत त्या पर्वतावरती गेले. तिथे गेल्याच्या नंतर ते एका गुहेमध्ये प्रवेश केला, जिथं मुचकुंद महाराज झोपलेले होते. झोपलेले असताना त्यांना वरदान होतं, तुमची झोप जो मोडेल, उठता क्षणी त्याला पाहिल्यानंतर तो भस्म होईल. ज्यावेळी तुम्ही झोपेतून उठाल त्यावेळी तात्काळ तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होईल. कालयवनाला वरदान होतं की तू यादव कुळाला सळो की पळो करून सोडशील, म्हणून जरासंधाने कालयवनाला पाठवलं होतं. भगवान परमात्मा पुढे पळतात, कालयवन पाठीमागे पळतोय. अरे काले रुक जा, काले कपटी कृष्णा रुक जा, अरे एक बाप की औलाद है तो रुक. कृष्णाने सांगितलं एक बाप का नाही, कोणी म्हणे नंदाचा आणि कोणी म्हणे वसुदेवाचा. अरे अपनी माँ का दूध पिया है तू रुक. कृष्णाने सांगितलं माँ का पिया, गाय का पिया, गवलन का पिया. अरे रुक जा, रुक. कालयवन म्हणतोय थांब कृष्णा. कृष्ण काय थांबत नाही, पुढे पुढे पळतात. गुहेत प्रवेश केला. मुचकुंद महाराज झोपले होते, आपल्या अंगावरचा शेला त्यांच्या अंगावरती टाकला. कालयवन गेला, त्याला वाटले की कृष्ण झोपला, लात मारली दानकन. मुचकुंद महाराज जागे झाले. पाहता क्षणी कालयवन जळून भस्म झाला आणि कृष्ण परमात्म्याचं मुचकुंद महाराजांना दर्शन झालं. भक्तवत्सल भगवान की. तिथून परमात्म्याने जी उडी मारली, विश्वकर्म्याला आज्ञा दिली, रातोरात द्वारका समुद्राला जागा मागितली. सुवर्णाची नगरी समुद्रामध्ये स्थापन कर. सगळे जण गुड नाईट म्हणायला मथुरेमध्ये होते, गुड मॉर्निंग म्हणायला सगळे द्वारकेमध्ये आले. आणि परमात्मा द्वारकेमध्ये आल्याच्या नंतर परमात्मा द्वारकेचे राजे होतात. मथुरेमध्ये असताना भगवंताचं उपनयन झालं. भगवान परमात्म्याचा गुरुग्रही प्रवेश, भगवान परमात्म्याने विद्या अर्जन केली. त्यानंतर उद्धव आणि कृष्णाचा संवाद, त्यानंतर उद्धव आणि गोपिकाचा संवाद. त्यावेळी कृष्ण परमात्म्याला कळालं कृष्ण राधा वेगळे नाहीत, कृष्ण परमात्मा आणि गोपिका आणि राधा यांची एक मैता कशी झालेली आहे. आज परमात्मा द्वारका स्थापन करून द्वारिकेचे राजे झालेत. द्वारिकाधीश भगवान की. द्वारिका तर स्थापन झाली. द्वारिका तर स्थापन झाली, परमात्मा द्वारिकाधीश झाले, पण परमात्म्याचं काही लग्न झालेलं नव्हतं. शेवटी बलभद्रजींचा विवाह ठरवला गेला. अनर्थ देशाचा राजा रैवत, त्याची कन्या रेवती, हिच्याशी बलभद्रांचा विवाह झाला. आता कृष्ण परमात्म्याचा विवाह करायचा. महाराष्ट्रामध्ये विदर्भ नावाचा प्रांत आहे, तिथे कौंडण्यपूर नावाचं नगर आहे.
त्या राज्याचा अधिपती आहे महाराज भीष्मक. त्या भीष्मकाला 5 पुत्र आहेत, 1 कन्या आहे. मोठ्या पुत्राने म्हणजे रुक्मबाहू, रुक्मकेशी, रुक्ममाली आणि रुक्मांगद हे 5 मुलं आहेत. 6वी कन्या आहे ती रुक्मिणी. रुक्मी नावाच्या मोठ्या भावाने आपल्या बहिणींचा विवाह, स्वयंवर तर ठेवलंय, पण तिचा विवाह शिशुपालाशी योजित केलाय. शिशुपाल हा रुक्मीचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्याला सांगितलं, येतानाच तू येत असताना अंगाला हळद लावून आपण तुझा विवाह पार पाडू. इकडे रुक्मिणीला ही गोष्ट कळाली, त्यावेळी ती आपल्या भाऊजाईला सांगतात, वहिनी, कारण वहिनी मोठी ही आपल्या आईच्या जागी असते. मोठी वहिनी, मोठी भाऊजाई, मोठी बहीण, मावशी, आत्या यांना आईचा दर्जा दिलाय, आईची जागा दिली. आपल्या वहिनीला सांगते की वहिनी, मी लग्न करायचं असेल तर शिशुपालाशी कधीच करणार नाही. शिशुपालाशी लग्न जर करून देत असतील माझे भाऊ तर मला नवरी व्हायचंच नाही, मला लग्न करायचंच नाही. शिशुपाल नवरा मी नवरी, पण मी मनोमन श्रीकृष्ण परमात्म्याला पती मानले, म्हणून श्रीकृष्ण नवरा नवरी मी. भाऊजाई सांगतात, जर तुमचं एवढंच प्रेम आहे, एवढीच भक्ती आहे, तर तुम्ही त्यांना पत्र का पाठवत नाहीत? रुक्मिणीने भाऊजाईचा सल्ला मानला, एक पत्र लिहिलं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, पत्र लिहिलं आणि ते पत्र सुदैव ब्राह्मणांकरवी रातोरात द्वारका नगरीमध्ये द्वारकेचे राजे श्रीकृष्ण परमात्म्याच्या हस्ते पोहोचवण्याची आज्ञा दिली. सुदैव ब्राह्मण निघाले, त्यांच्या हातामध्ये ते पत्र पडलं. त्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा पत्र वाचतात. पत्रामध्ये उल्लेख होता, प्रभो, मी आजपर्यंत तुम्हाला पाहिलं नाही, पण तुमचे केवळ गुण ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते, तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्या प्रेमात पडले. माझ्या प्रेमास्पदाचा तुम्ही स्वीकार करा. तुम्ही विचारताल, जी पत्र लिहिते ती आहे कशी? मी 4 सौगींसारखी तुम्हाला शोभून दिसेल अशी आहे. माझा विवाह माझ्या भावाने म्हणजे रुक्मिणी शिशुपालाशी योजलाय, पण शिशुपालाशी लग्न करण्याच्या ऐवजी मी मरण पत्करीन, पण मी काही त्याच्याशी लग्न करणार नाही. अहो, एखाद्या सिंहाचं खाद्य एखादा ससा आणि कोल्हा घेऊन जात असेल तर यामध्ये सिंहाचा अपमान असतो. हे तुमचं खाद्य आहे, मी फक्त तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे, मी मनोमन तुम्हाला पत्नी मानलेला आहे, या आणि माझा अंगीकार करा. तुम्ही म्हणताल, तू तर राहतात अंतःपुरामध्ये, मी तुझं अपहरण करायचंय कसं? आमच्या कुलाच्या परंपरेप्रमाणे आमच्या इथे कुलदेवतेची पूजा केली जाते. कुलदेवतेची पूजा करण्यासाठी ज्यावेळी मी मंदिरामध्ये येईल त्यावेळी मी सखींसहित प्रवेश करेल, त्यावेळी तुम्ही यायचंय आणि माझं हरण करायचंय. सुदैव ब्राह्मणांकरवी परमात्म्याने पत्र मिळालं, परमात्म्याने पत्र वाचलं. सुदैव ब्राह्मण म्हणतात, मी आता निघतो. देवाने सांगितलं, निघतो नाही, निघायचंय, आपल्या दोघांनाही निघायचंय. भगवान परमात्म्याने सगळ्यात वेगवान जे घोडे आहेत ते घोडे रथाला जुंपलेत. ब्राह्मणाला आपल्या सोबत घेतलंय. रातोरात परमात्मा एवढ्या प्रचंड गतीनं आपल्या रथासहित कौंडण्यपुराला येतात. इकडे दुसरा दिवस उजाडला स्वयंवराचा. रुक्मिणी सख्यांसहित कुलदेवतेच्या मंदिरामध्ये गेली, कुलदेवतेचं पूजन करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कुलदेवतेला प्रार्थना केली, हे गिरिजा माते, माझी आज एक इच्छा पूर्ण कर. मला शिशुपालाशी विवाह करायचा नाही. माझं मन कृष्ण परमात्म्यावरती जडले. त्यांना येऊ दे, त्यांना इथपर्यंत येण्याची बुद्धी दे आणि माझं अपहरण करण्याची बुद्धी दे. या कार्यामध्ये त्यांना यशस्वी होऊ दे. कुलदेवतेचं पूजन केलं आणि तिला प्रदक्षिणा मारित असताना कृष्ण परमात्मा मंदिरापर्यंत आले. सैन्य सगळं पाहत होतं. पाहिल्याच्या नंतर म्हणे, अरे मध्ये जायचं नाही, आम्हाला रुक्मीचा आदेश आहे, कोणाला मध्ये जाऊ द्यायचं नाही. पण कृष्ण परमात्मा त्या सैन्याकडे पाहून हसला आणि तो ज्याला हसला समजा तो माणूस फसला. हसल्यानंतर सगळे त्याच्या रूपाला पाहून मोहित होतात. एक म्हणतो, अरे बघ त्याचे काय ओठ दिसतात, काय त्याचे दात आहेत, काय त्याचं सौंदर्य, काय त्याचे कुरळे केस आहे. एक म्हणतो, अरे पितांबर तर पहा,
दुसरा म्हणतो अरे काय चालतोय, तिची चाल तर पहा काय सुंदर आहे. कृष्ण परमात्मा तोपर्यंत मंदिरामध्ये प्रवेश केला. जोडीने गिरिजा मातेची पूजा केली, गिरिजा मातेला प्रदक्षिणा केली. कृष्णाने रुक्मिणीचा हात धरला, मंदिराच्या बाहेर आले. सैन्य विचार करते अरे वा 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 काय जोडी दिसते. तोपर्यंत रथात प्रवेश. अरे काय रथ आहे, काय रथाचे घोडे, काय रथ चालते. तोपर्यंत कृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन गेले. इकडे रुक्मिणी आला. रुक्मिणी कुठे म्हणे एक बाबा आलता, सुंदर दिसत होता, खूप छान होता. अरे रुक्मिणी कुठे, घेऊन गेला. घेऊन गेला तुम्ही काय करता तिथे, चला. रुक्मिणी रथ जुंपला, कृष्ण परमात्म्याचा पाठीला करतात. शेवटी कृष्ण परमात्म्याने रथ थांबवला. रुक्मिणीला शिक्षा देणार. तेवढ्यात रुक्मिणीने प्रार्थना केली माझ्या भावाला शिक्षा देऊ नका. त्याच्या अंगावरती 5 पाट काढले, त्याला रथाच्या चाकाला बांधलं. कृष्ण परमात्मा गेले. नारदांच्या मध्यस्थीने त्यांचं बिंदू माधर सरोवरावरती त्यांनी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घातले. कृष्ण परमात्मा विचार करतात. एकदा सगळ्यांनी जय जय करा. राधे. आता 1 मिनिट फक्त श्रवण करा. देवाने विचार केला, ऐका सगळ्या आयांनो, आपण फक्त माळा घालून आलो घरी, आपल्या मागे येणारी पिढी गळ्यात हार घालणार नाही, कोर्ट मॅरेज करून घरामध्ये घुसतील. आपल्या संस्कृतीला हार घातलेला कोर्टामध्ये संपन्न झालेला विवाह मान्य नाही. आपल्याकडे कुठलाही अग्निसंस्कार झाल्याशिवाय, अग्नीला 7 फेरे मारल्याशिवाय, अग्नीला साक्षी मानल्याशिवाय आपल्याकडे विवाह संपन्न होत नाही. म्हणून भीष्मक राजाला दुःख वाटलं की माझी इच्छा असताना सुद्धा माझ्या मुलीचा मोठ्या थाटामाटामध्ये मला विवाह करता आला नाही. माझी इच्छा होती कृष्णाला देण्याची माझी मुलगी, पण रुक्मी तुझ्या मूर्खपणामुळे माझ्या मुलीला पळून जाऊन लग्न करावं लागलं. त्यावेळी भीष्मक राजाने द्वारिकाधीशाला एक कुमकुम पत्रिका पाठवली, लग्नाचा प्रस्ताव सादर केला. मला स्वतः स्वइच्छेने माझ्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामाटामध्ये पार पडायचा आहे. कौंडण्यपुराचा राजा भीष्मक यांची इच्छा आहे आपल्या मुलीचा विवाह मोठ्या थाटामध्ये पार पाडायचा. म्हणून भीष्मक राजाने लग्नाच्या पत्रिका देशोदेशीच्या राजांना पाठवल्या. पहिली एक पत्रिका द्वारिकाधीशाला आणि द्वारका नगरीला आमंत्रित करते. देशोदेशीहून राजे कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहामध्ये संपन्न होण्यासाठी येतात. यासाठी देव आले. देवाधिक आपल्या पत्न्यांसहित सगळे देशोदेशीचे राजे जिकडे तिकडे धांदड उडाली. आता कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह होणार आहे. कृष्ण आणि रुक्मिणीचा विवाह योजला जातो.
मन मंदिरा गजर भक्तीचा